नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. आज जो मी विषय तुम्हाला सांगणार आहे म्हणजे खूप बायकांच्या जवळचा आहे आणि प्रत्येक बाईंनी हे लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ना, ते प्रत्येक वेळेला कसं आता मी सुद्धा भरपूर असे व्हिडिओ बनवलेले आहेत, म्हणजे केलेले आहेत. कारण माझं पार्लरचा सगळा कोर्स झालेला असल्यामुळे स्किनची काळजी कशी घ्यावी, नंतर साठीनंतर स्किनची काळजी कशी घ्यावी, साठीनंतर आनंदी कसं राहावं, साठीनंतर योगासनं कोणती कोणती करावी, किंवा तुम्हाला कुठचा आजार असेल तर त्याच्यावर काय उपाय करावा, असे बरेच व्हिडिओ बनवले आहेत मी सुद्धा. पण हे जे मी आज सांगणार आहे ना, की साठीनंतर असं नाही आहे, तर साठीच्या आधीपासून म्हणजे जेव्हा बाई एक असते ना, तर बायकांचं कसं असतं की घरातलं सगळं बघतात. ती जॉब करणारी असेल तर तिचं जॉब करणं, घरातलं म्हणजे सगळं काही खाणं पिणं जेवण सगळं ते बघणं, घरात काय संपलं आहे आणायचं आहे काय ते सगळं बघायचं, मुलांचं कधी काय काय जण अभ्यास वगैरे सगळं ते घेतात. त्यामुळे त्यांना असा खूप वेळ नसतो बाहेरची कामं करायला. आणि नेहमी पुरुष काय करतात की बाहेरची कामं बघतात, म्हणजे बँकेत जाणं, कुठे काय ऑर्डर करायची असेल तर करायचं, किंवा काय कोणाला गुगल पे करायचं असेल तर ते करायचं. आणि बाई नेहमी पुरुषांवर अवलंबून राहते. आता आजकालच्या मुली असं राहत नाहीत, आजकालच्या मुली हे सगळं करतात. पण साधारण आमच्या पिढीच्या ज्या बायका आहेत, किंवा एक 50 एक वर्षाच्या सुद्धा ज्या बायका आहेत, तर त्या नेहमी असं घरातल्या पुरुषांवर किंवा म्हणजे मुलगी कोण असेल मुलीवर, मुलावर, नवऱ्यावर असं अवलंबून राहतात. तर हे काय आहे, तर हे मी तुम्हाला सांगते की माझ्याच ग्रुपमध्ये एक माझी मैत्रीण आहे. तर तिचे मिस्टर म्हणजे नुकतीच तिची साठी झाली होती आणि तिचे मिस्टर अचानक म्हणजे काही म्हणजे प्रॉब्लेम त्यांना नव्हता आणि अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. बरं ते गेले आणि थोडंसं म्हणजे दुःखाचं हे संपल्यावर नंतर तिला जाणवलं की अरे आपल्याला काहीच येत नाही, आपण कधी गुगल पे केलं नाही, आपण कधी बँकेत गेलो नाही, आपण कधी म्हणजे काही ATMमध्ये जाऊन पैसे काढले नाही, किंवा काही ऑनलाईन शॉपिंग करायचं असेल तर ते आपण कधी शिकून घेतलं नाही. म्हणजे हे बघा, आता काही कोण आजकाल अनपढ नसतं, सगळ्यांनाच माहिती असतं. पण हे शिकावं लागतं, हे बघावं लागतं की हे कसं करायचं, काय करायचं. असं एक थोडी प्रॅक्टिस केल्यावर सगळं येतं. पण हे बघावं लागतं. तर मला हा म्हणजे तिला इतकी ना, तर ती म्हणजे घाबरली अशी की आता मी काय करणार, मी कधीच काही केलं नाही, मी कधीच काही बघितलं नाही, आता मी कोणाला सांगू, काय करू. आणि तिची दोन्ही मुलं होती, पण दोघंही परदेशात होते. त्यामुळे ते आले आणि काही दिवसांनी त्यांना जावं लागलं ना, का ते आता कायमचे इथे नाही राहू शकत, कारण तिथे नोकरी असते, त्यांचं सगळं संसार सगळं तिकडे असतं. त्यामुळे ते गेले आणि ते गेले वर हिला काहीच येत नसल्यामुळे आता हिला कोणावर तरी अवलंबून राहायला लागतं. आणि अशा ह्या बँकेच्या व्यवहार किंवा ह्याच्यासाठी कोणावर अवलंबून राहू नये, हे स्वतः शिकलं पाहिजे. म्हणून मला हेच सांगायचं आहे ह्या व्हिडिओमधनं की तुम्ही घरामध्ये जे काही करता बायकांनो, की घरातलं करणं गरजेचं असतं. आणि त्यामुळे मग असं होऊनच जातं की बाई घरातलं बघते आणि पुरुषांनी बाहेरचं सगळं बघायचं, म्हणजे बँकेचे व्यवहार बघायचे किंवा अजून काही कामं असतील तर ती पुरुषांनी बघायची. तर आणि ऑनलाईन शॉपिंग वगैरे हे असं काही करण्याच्या भानगडीत पूर्वीच्या बायका पडत नाही, आजकालच्या मुली सगळं करतात. तर म्हणजे मला ह्यातली मुळातच आवड आहे. त्यामुळे मी माझ्या मुलाकडनं, सुनेकडनं असं हे सगळं शिकून घेतलं होतं. नंतर ओला किंवा उबेर बुक करणं हे आधी मी कधी करत नव्हते. पण मग मला असं वाटलं की प्रत्येक वेळेला कोणाला तरी सांगायचं आणि मग त्यांना सांगायचं मला जायचं आहे तर तुम्हाला बुक करून दे वगैरे. मुलगा असायचा किंवा सून असायची. मग का दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं, आपलं आपण शिकलं पाहिजे ना सगळं, असं मला तरी वाटतं. आणि मला प्रत्येक गोष्ट शिकायची खूप आवड आहे. तर मी हे शिकून घेतलं की शिकण्यासारखं काही नाहीच आहे त्याच्यात, सोपं असतं सगळं. पण थोडंसं बघावं लागतं की काय कसं करायचं, एकदा दाखवल्यावर लगेच समजतं. तर मी ओला उबेर बुक कशी करायची हे शिकून घेतलं. नंतर मी जीपे करायला शिकले, मी ऑनलाईन शॉपिंग करायला शिकले. त्याच्यानंतर बँकेचे व्यवहार मी बघून घेतले. असं प्रत्येक गोष्ट आपण तेव्हा दुर्लक्ष करतो, कारण आपल्याला माहीत असतं की आपला नवरा आहे तो बघतो, नंतर मुलं असतात ते बघतात. पण जेव्हा मुलं जवळ नसतात आणि असं अचानक काहीतरी होतं,
आता तिचे बिचारीचे मिस्टर गेले आणि त्यानंतर तिला खूपच धक्का बसला आणि त्यात तिने काहीच कधी बघितलं नव्हतं. त्यामुळे मला हेच सांगायचं आहे ह्या व्हिडिओमधनं की आपण बाकी सगळं बघतो, म्हणजे आपण नेहमी मी बघते की असे व्हिडिओ येतात की साठीनंतर अमुक, साठीनंतर तमुक, म्हणजे स्किनची काळजी घ्या, कोणतं क्रीम वापरा, कोणते मेकअप कसा करावा, लिपस्टिक कोणती साठीनंतर वय झाल्यावर सूट होते, साठीनंतर साठीनंतर साठी. पण मी म्हणते साठीनंतर नाही, आधीच तुम्ही हे सगळं शिकून घ्या. जेव्हा तुम्हाला घरातल्या जबाबदाऱ्या, मुलं मोठी होतात, हळूहळू मुलं मुलांच्या विश्वात रमतात आणि आपल्याला थोडंसं मग वेळ मिळायला लागतो की आपल्याला म्हणजे काही मुलांकडे लक्ष द्या, म्हणजे अभ्यासाकडे वगैरे लक्ष द्यावं लागत नाही, त्यांचं ते नंतर करायला लागतात. तर अशा वेळेला आपण थोडेसे व्यवहार बाहेरचे शिकून घ्यायला हवेत आणि हे खूप गरजेचं आहे. हे जर शिकलं नाही आपण, बँकेचे व्यवहार, बाकीच्या गोष्टी पण, आत्ता मी जसं सांगितलं की कुठे जायचं असेल तर ओला उबेर बुक करणं किंवा काही गोष्टी बाहेर जाऊन स्वतः करणं, हे सगळं शिकलं पाहिजे. नाही तर सतत आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहिलो ना, तर असं जर कधी झालं ना, तर त्या बाईला काहीच करता येत नाही आणि आधीच ती दुःखी झालेली असते आणि त्याच्यात अजूनच तिला वाटतं की आता माझं कसं होणार, आता माझं कसं होणार, हे नंतर पश्चाताप करण्यापेक्षा जेव्हा तुम्ही संसाराच्या ह्याच्यातनं, म्हणजे मुलं लहान असतात तेव्हा हे शक्य होत नाही, पण मला असं वाटतं की जेव्हा शक्य आहे तेव्हा बायकांनी हे करावं, शिकावं. बँकेत जायला अगदी रेग्युलर जमत नसेल तर 2-3 महिन्यातनं एकदा बँकेचे व्यवहार बघून घ्यावे, ATMमधनं पैसे कसे काढायचे हे बघून घ्यावे, नंतर ऑनलाईन शॉपिंग करायची. कारण आजकाल ऑनलाईन खूप म्हणजे प्रत्येक वेळेला आपण बाहेर जाऊन करत नाही, ऑनलाईन सगळं मिळतं आणि चांगलं मिळतं, म्हणून ऑनलाईन शॉपिंग कशी करावी हे शिकून घ्यावं. किंवा ऑनलाईन शॉपिंग केल्यावर जर आपल्याला ते रिटर्न करायचं असेल ते कसं करायचं हे शिकून घ्यावं. ह्या अशा एक एक गोष्टी शिकून घ्याव्या आणि मला मुळातच आवड असल्यामुळे मी माझ्या मुलाकडनं, माझ्या सुनेकडनं ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि अगदी अडलं नडलं तर आहेत, म्हणजे विचारते घरामध्ये कोणाला की हे असं झालं तर काय करायचं, तसं झालं तर काय करायचं. तसं मग मला ह्या व्हिडिओमधनं हे सुचवायचं आहे आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा विषय आहे की बऱ्याचशा, म्हणजे म्हणून मी सांगते की आजकालच्या मुली अशा नाही आहेत, आजकालच्या मुलींना सगळं येतं. आत्ताची ही पिढी खूपच हुशार आहे, पण आमच्या पिढीच्या ज्या बायका आहेत, ज्या 50-60 म्हणजे 60च्या पुढच्या किंवा 50 नंतरच मला वाटतं हे सगळं, म्हणजे आपण संसाराच्या गाड्यातनं मोकळं व्हायला लागलो की हळूहळू ह्या गोष्टी पण, आपण बाहेरच्या गोष्टी पण शिकून घ्यायला पाहिजेत. कारण मग जर आपल्यावर कधी कोणावर कशी काय वेळ येईल सांगता येत नाही आणि असं नाही आहे की त्या वेळ आल्यानंतर मग तुम्ही शिकू शकत नाही, असं नाही आहे. तेव्हा पण तुम्ही शिकू शकता, नाही असं नाही. पण मग आपली जे लोक असतात, म्हणजे आपला जो नवरा असतो, तर ते घरामध्ये आपण त्यांना सांगितलं की ही गोष्ट मला शिकायची आहे, तुम्ही मला शिकवा. हे चुकलं तर ते दाखवतात, सांगतात, एकदा दोनदा आपल्याबरोबर येतात, आपल्याला करायला लावतात, आपल्यासोबत राहतात. अशा वेळेला ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकून घ्यायला पाहिजेत. म्हणूनच सांगते, वेळ यायची वाट बघू नका, वेळेच्या आधीच या गोष्टी सगळ्या शिकून घ्या, कारण हे शिकणं फार महत्त्वाचं आहे. आणि अजूनही काही काही गोष्टी आहेत, मोबाईलमधल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, लॅपटॉप शिकून घ्या किंवा टी व्हीचंसुद्धा मला म्हणजे असं काही वेळेला आश्चर्य वाटतं की बऱ्याच बायकांना ना टी व्हीचेसुद्धा काही बाकीच्या गोष्टी माहिती नसतात. टी व्ही कसा ऑन करणं, ऑफ करणं एवढंच माहीत असतं आणि एक चॅनलचे काही नंबर असतील तर तेवढं माहिती असतं, बाकी काही झालं तर काय करायचं हे सुद्धा माहीत नसतं. त्यामुळे ह्या पण सगळ्या गोष्टी, आणि घरातल्या अशा छोट्या मोठ्या बऱ्याच गोष्टी आहेत की ते पुरुष बघतात नेहमी, पण हे न करता कोणाला फोन करणं, प्लंबर आला, इलेक्ट्रिशियन आला, कोणाला फोन करणं, बोलवणं, हे सगळे नंबर हे त्यांचे काही असतील आपल्याकडे तर ते आपल्या डायरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये तुम्ही सगळे सेव्ह करून ठेवा. आणि म्हणजे आपल्याला हे सगळं म्हणजे वेळ आल्यावर सगळं करण्यापेक्षा हे आधीपासून करायला सुरुवात करा. भले तुम्ही तुमच्या नवऱ्याला घरातली 4 कामं सांगा की मीही बाहेरची 4 कामं करते, तुम्ही घरामध्ये मला ह्या कामांना मदत करा, पण ह्या सगळ्या गोष्टी शिकून घ्या असं मला वाटतं. वेळ आल्यावर, म्हणजे म्हणतात ना, तहान लागल्यावर म्हणजे विहीर खणण्यापेक्षा आधीच तुम्ही ह्याची सोय करून ठेवा. धन्यवाद.